नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. काय मित्रांनो, आपण काय काय वेळेस नको तो विचार करतो आणि नको तो विचार केल्यानंतर आपल्याला त्यातून नको तो रिझल्ट प्राप्त होतो. बऱ्याच वेळा आपण काहीतरी सुरुवात करणार असतो, पण आपण ती सुरुवात करत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की सुरुवात केल्यानंतर मला हे जमेल का. अहो, इतिहासातील कोणतंही उदाहरण आठवून बघा, त्यांनी सुरुवात केली मगच त्याचे रिझल्ट प्राप्त झाले. मग आपण कसं काय विचार करतोय, मला जमेल का. अरे हो, तुम्हाला नक्कीच जमेल. हो, तुम्हाला नक्कीच जमेल. यासाठी तर आजचा व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक ऐका आणि तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाकडे हा शेअर करा, ज्याच्यामुळं त्याला पुढं एखादी गोष्ट सुरुवात करताना जमेल का नाही हा प्रश्न नक्कीच पडणार नाही. समजा तुम्ही एखादं काम करत असाल, तसं आपल्या मराठी माणसाचं एक स्वभाव धर्म आहे किंवा गुणधर्म आहे की काम सुरू करतानाच आपण त्याच्यामध्ये अनेक शंका कुशंका काढतो आणि त्याच शंका कुशंकामुळं आपण ते काम सुरुवात करत नाही. पण जर एकदा सुरुवात केली की आपण निश्चित पद्धतीनं ठरवलेलं प्रत्येक ध्येय आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो. आणि हे करून दाखवले आपल्या मराठी माणसांनी. फक्त त्यामध्ये आपल्याला काही पर्सेंट टक्केवारी वाढवायची आहे, आणखी मराठी माणूस त्यापर्यंत पोहोचला पाहिजे, याचसाठी हा अट्टास आहे. बऱ्याच वेळा सुरुवात करताना काही जण आपल्याला म्हणतात, अरे तुला जमेल का, कशाला सुरू करतोय. त्यावेळेस थोडंसं शांत बसा आणि आपल्या याला विचारा, का नाही जमणार, का नाही जमणार. अरे नक्की जमेल तुला, नक्की जमेल तुम्हाला. सुरुवात करा फक्त, आणि सुरुवात केल्यानंतर मग बघा कसं आपण हळूहळू प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य होत जाईल. पण समजा त्यावेळेस कुणीतरी म्हणलं तुला हे जमणार नाही, तर ध्यानात ठेवा, ते त्यांना कधीही जमलेलं नसतं. त्यांच्या डोक्यामध्ये ती निगेटिव्हिटी असते आणि तीच निगेटिव्हिटी आपल्या डोक्यापर्यंत येऊ द्यायची नाही. त्यामुळं बहिरे व्हा. असं जर कुणी सांगत असेल तुम्हाला की तुम्हाला जमणार नाही, त्यावेळेस बहिरे व्हा, पण थिंकिंग प्रोसेसनं चालाक व्हा आणि तेच मार्ग पकडत पुढं चला आणि एकच मंत्र घेऊन, का नाही जमणार मला, कारण मी आहे छत्रपतीचा मावळा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. हे तुम्हा सगळ्या मराठी जनतेला माहीत आहे. नुसती शपथच घेतली नाही, तर त्यांनी स्वराज्य उभा करून दाखवलं आणि त्या स्वराज्याचं रयतेचं सुराज्य बनवून दाखवलं. हा इतिहास तुम्ही आम्ही सगळ्यांनी विसरून कसा चालेल. त्याच छत्रपतीचं मावळे आहोत आपण, मावळे. म्हणून आपण फक्त कावळे बनून कुठला तर लचका तोडायच्या ऐवजी छत्रपतींचा तो भगवा झेंडा हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं आपल्या ज्या समस्या आहेत त्याच्या छताडावर गाडण्यासाठी उभं राहा मित्रांनो. त्यावेळेस ते यश तुमच्याकडे येणार. छत्रपतींनी ठरवलं असतं, मीच का करू सुरुवात, मीच का बांधू स्वराज्याचं तोरण, तर मिळालं असतं का हे सुराज्य छत्रपतींचे विचार आणि वारसा गड किल्ल्यांच्या द्वारे जे आज आपण दिमाकानं पाहतोय मित्रांनो. म्हणून मला भी तुम्हाला सांगायचं आहे, का नाही जमणार. आधुनिक युगातला छत्रपतींचे मावळे आहोत आपण, मावळे. विचार त्यांचे, संस्कार त्यांचे आणि घालून दिलेले आदर्श त्यांचे बाळगा आणि त्याच आदर्शाच्या वाटेने तुम्ही सतत चालत राहा, सतत चालत राहा. आणि सतत चालल्यामुळं जी जी गोष्ट तुमच्या मनामध्ये जमणार नाही अशी होती, ती तुम्हाला नक्की जमेल. म्हणून जर तुम्ही सुरुवातच नाही केली तर सगळ्या गोष्टी अशक्य वाटतात. म्हणून शक्य करण्यासाठी अरे सुरुवात तर करा ना माझ्या मित्रांनो, सुरुवात तर करा. मग बघा चमत्कार होईल आणि सर्वजण तुमचा तो यशस्वीमय प्रवास नक्कीच पाहत राहतील, नक्कीच पाहत राहतील. पण सुरुवातच केली नाही तर यशाची मशाल
कशी पेटेल हो, यशाची मशाल कशी पेटेल, एक कथा सांगतोय आपण, बघा नीट ऐका आणि मग त्या कथेतून आपण घेतलं पाहिजे की आपण सुरुवात करायला हवी. कथा होती, एक वाटसरू रात्रीच्या वेळेस हातामध्ये कंदील घेऊन चालत असतो. चालता चालता तो बराच अंतर गेल्यानंतर असा गडाचा एक पायथा असतो. त्या ठिकाणी एक व्यक्ती त्या ठिकाणी त्या वाटसरूला उभा राहिलेले दिसते. त्या व्यक्तीजवळ तो कंदील हातात असलेला वाटसरू येतो आणि म्हणतो, काय झालंय, कशासाठी थांबला आहात? त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, काही नाही, मला हा गड पार करून त्या ठिकाणी जायचं आहे, मला या गडावर जायचं आहे, पण समोरचं मला काही दिसत नसल्यामुळं मी या ठिकाणी उभा आहे. तो वाटसरू त्यांना म्हणतो, असं आहे का, तर हा माझ्याजवळ कंदील आहे, तो मी तुम्हाला देतो, तो कंदील घ्या आणि गडाच्या दिशेनं तुम्ही जावा, तुम्हाला नक्कीच या कंदिलाचा फायदा होईल. आणि माझं घर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, असंही मला आता याचं जास्त फायदेशीर नाही, तो कंदील तुम्हालाच जास्त फायदेशीर होईल, हा घ्या कंदील. म्हणून तो वाटसरू त्या व्यक्तीला देतो आणि तो आपल्या घराच्या दिशेनं चालायला लागतो. तो व्यक्ती तो कंदील घेतो आणि जो वाटसरू होतो तो आपल्या घरापाशी पोचतो. आणि पहाट अशी रात्र सरते. पहाट तो व्यक्ती पुन्हा, तो वाटसरू जो रात्री गेलेला होता आपल्या घरी, तो पुन्हा त्या रस्त्याने जात असतो. तो कंदिलाचा दिवा लुकलुकताना त्याला दिसतो आणि तो लुकलुकणारा दिवा पाहून पुन्हा एकदा तो वाटसरू त्या दिव्याच्या प्रकाशाच्या दिशेनं त्या ठिकाणी जातो. त्यावेळेस तो पाहतो तर तो व्यक्ती तो कंदील घेऊन त्याच ठिकाणी उभा असतो. मित्रांनो, त्याच ठिकाणी. त्यावेळेस तो वाटसरू त्यांना विचारतो, अहो काय झालं, तुम्ही गड चढून का गेला नाहात? तो म्हणला, तुम्ही मला हा कंदील दिला, पण समोर पाहिल्यानंतर मला सगळा अंधार दिसतो, घनदाट असं जंगल दिसतं, त्याच्यामुळे मला समोरचं काहीच दिसत नाही. त्यामुळे मी ठरवलं की थोडंसं उजेड होईपर्यंत, थोडंसं दिसेपर्यंत मी याच ठिकाणी थांबतोय. कीव आली त्या व्यक्तीची त्या वाटसरूला मित्रांनो, कारण जर का तो एक एक पाऊल टाकत गेला असता तर त्या एक एक पावलापुरता तो कंदील प्रकाश देणारा होता आणि तो कधीच आपल्या इप्सिस्थळी किंवा आपल्या गडावर, तो ठिकाणी त्याच्या घरी किंवा जे काय त्याचं काम असेल त्या ठिकाणी तो त्या गडावर सुखरूप पोचला असता. परंतु तसं झालं नाही. का नाही झालं? तर त्यानं सुरुवातच केली नाही. आणि हेच आपल्या बाबतीत बी होतं. लक्षात ठेवा, आपण प्रत्येक गोष्ट ठरवतो पण सुरुवात करत नाही, कारण मनामध्ये एक भीती बसलेली असते, जमेल का नाही, जमेल का नाही. अरे का नाही जमणार? मजबूत हात आहेत, बलदंड बाहू आहेत तुझे, मनामध्ये सुंदर असं छत्रपतींचे विचार आहेत तुझ्या, आणि धमन्यांमध्ये मावळ्यांनी घडवलेल्या इतिहासाचा तू वारसदाराचं रक्त सळसळणारं रक्त आहे तुझ्यामध्ये. का नाही जमणार तुला? यासाठीच मी सांगतोय, फक्त सुरुवात करा, नक्की जमेल, तुम्हाला पण जमेल. आणि तुम्ही हे सुरुवात करताना जे जे कोणी तुमचे आदर्श असतील त्यांना समोर ठेवा आणि एक वेळ त्यांचा इतिहास वाचून बघा. त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली आणि मग या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जमत गेली. कथेतून जर त्या व्यक्तीने एक एक पाऊल टाकत गेला असता तर त्याला प्रत्येक ठिकाणी म्हणण्यापेक्षा तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला असता. म्हणून कुठल्याही हिस्ट्रीची, कुठल्याही सक्सेसची सुरुवात फक्त एका पावलाने होते. म्हणून आपल्या डिक्शनरीमध्ये असणारा मला जमणार नाही हा शब्द काढून टाका. तुम्हाला पण जमेल. तुम्हाला पण एक सांगणार, सुंदर वाटेची वाट पाहत बसू नका. ज्या ठिकाणी तुम्ही जाल किंवा ज्या वाटेवर तुम्ही उभा राहाल ती वाट सुंदर बनेल आणि ते सुंदर वाटेवरून तुमचं ध्येय तुम्ही मिळवावं. फक्त मनामध्ये जिद्द ठेवा की मीनिंगनुसार मी त्याच्यावर ॲक्शन घेईन. आणि जगात असा एक नियम आहे, ॲक्शन घेतली की रिॲक्शन घडते आणि रिॲक्शन घडली की रिझल्ट मिळतो. म्हणून हे रिझल्ट मिळाल्यानंतर यश आपल्या जवळ येतं. आणि हे तुम्ही मिळवण्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट एक एक पावलानं टाकत त्या ठिकाणी सुरुवात करा. हो, तुम्हाला पण जमेल. हो, आपल्या सर्वांना जमेल. ही खुणगाट मनाशी बांधा आणि तुमच्या प्रत्येक ठरवलेले
जी कृती असेल, ठरवलेलं जे ध्येय आहे ते तुम्ही मिळवा, हेच मी या तुम्हाला व्हिडिओद्वारे शुभेच्छा देतो. आणि नुसता पाहू नका, आवडला तर सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला पुन्हा एकदा सुंदर FC स्थळी यशस्वी करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ येतील, जे जे सुंदर व्हिडिओ येतील ते तुमचे मिस होणार नाहीत. आणि आपणच आपल्या व्यक्तीसाठी, आपणच आपल्या हृदयात असलेल्या व्यक्तीसाठी प्रत्येक गोष्ट तेवढ्याच हिरिरीनं करायला पाहिजे. मला आशा आहे की तुम्ही व्हिडिओ करून पाहून त्या ठिकाणी सबस्क्राईब, लाईक करूनच पुढे जाल आणि मला धन्यवाद द्याल. तसंच मीही तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि हो, तुम्हाला पण जमेल, हो तुम्हाला पण जमेल माझ्या दोस्तांनो. सुरुवात करा. ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. जय हिंद.